काय फेऱ्या कशाला मारतेस? त्या दोघी आल्या नाही येत अजून. येतील. तू काय एवढी अस्वस्थ झालीयस? अगं वाण आणायला गेले, वेळ लागणारच ना. हो, पण मग पहिल्या वर्षी सवाष्णीच ते वाण लुटायचं असतं ना. त्यातलं हळदी कुंकू तर आहे आपल्या घरी. आता राहिल्या बांगड्या, त्या काय रेडीमेड असतात. त्यासाठी आणि त्या लायब्ररीत जाऊन येणार होत्या ना. मला वाटतं तिथे बसून पुस्तकं पाठ करत असतील. आल्या बघ. चला कुठे ठेवल्या पिशव्या पिशव्या माईन पिशव्या. मृदुला कुठे वाण? का विसरून आलात कुठे? काय झालंय? काय चेहरे का पडले तुम्हा दोघींचे असे? हद्द झाली बाई तुमच्या दोघींपुढे. आणलंच नाहीत की काय सामान तुम्ही? अगं वाण आणण्यासाठी म्हणून तुम्ही बाहेर गेला होतात ना, आणि विसरून आलात का? मग करत काय होतं तितकं तुम्ही बाहेर? शर्मिष्ठा काय झालंय? काय ग मृदुला? नाही तू काही कारणच देऊ नकोस मला. मी आधी फोन करते त्या गृहलक्ष्मी वाल्याला. लक्षात नसताना कामात तुझं. काय झालंय? माई नाहीये. काय झालंय? सिक्रेट आपल्या तिघींमध्येच राहील. इतक्या वेळा विचारते, एक अक्षरही बोलत नाहीयेस. लायब्ररीत जाणार होतीस. हो गेले होते मी. कुठे पुस्तक? दे ना. मी पण आज 4 ओळी वाचीन म्हणते. घ्या. वाण पण आणलं नाही, पुस्तक पण आणलं नाही, म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. माईला गुंडाळू शकलात, मला नाही गुंडाळू शकणार. काहीतरी घडलंय हे नक्की. काय घडलंय? सांग ना, काय घडलंय? काय ग? आई तू उलट तपासणी का करतेस आमची? नाही, आम्ही दोघी गेलो होतो, पण काकूची तब्येत बिघडली ना, म्हणून परत आलो अर्ध्या रस्त्यातून. हो का? काकूला बरं नाहीये? मग हे माई समोर बोलताना काय दातखिळी बसली होती तुझी? तेव्हा का नाही बोललीस? काय ग मृदुले, इतर वेळेला एवढा मोठा हरिश्चंद्राचा आव आणतेस तू, खरंच बोलायचं असतं. मग आज का खोटं बोललीस? आई काकूला नको ना बोलूस प्लीज. बर ठीक आहे, नाही बोलत तुझ्या काकूला. तुझ्याशी बोलते. चल, तुझ्यासाठी गंमत आणली, दाखवते तुला. चल चल चल. चल चल. आई काय? आई मी आहे ना तुझी? मग तुझ्या त्या आदर्श काकूचा, मृदुलेचा पदर धरून कशाला हिंडत असतेस ग?
कोणाची मुलगी आहेस तू? माझी का तिची? हा बोल. तुझी. माता चट्ट चट्ट बोलायचं. मार्केटमध्ये गेला होतात ना तुम्ही दोघी, संक्रांतीचं वाण आणायला गेला होतात ना, मग हात हलवत कसे काय परत आला? तुझी आदर्श काकू संक्रांतीचं वाण आणायचं विसरली? विसरली? कसं शक्य आहे ते? तुझी आदर्श काकू ते विसरली याचाच अर्थ काहीतरी घडलंय. तिचं भान हरपणार असं काहीतरी घडलंय. काय घडलं? असं काय बघितलं तुम्ही दोघींनी? असं कोण दिसलं? असं कोण काय बोललं? पटकन सांगायचं. हा 3 म्हणायच्या आत सांगायचं. 1 2 बोल. आई चला, एक महत्वाचं काम पार पडलं. तो म्हणाला बाई ऑर्डर घरी पाठवून देतो म्हणून. आता कसं मृदुला, काय झालंय? अशी का शून्यात बघतेस? बरं वाटत नाही का तुला? बर, लिंबू पाणी आणून देऊ का? नाही नको. पटकन करून आणते. नाही बाई, बरी आहे मी. काय झालं? काय ऑर्डर घेतली? म्हणाला तासाभरात पाठवून देतो म्हणून. चला, आपला हळदी कुंकाचा समारंभ झाला ना की लगेच आपल्याला कोल्हापूरची तयारी करायला सुरुवात करायला हवी. हो बरं, हे बघ, चांदीच्या वस्तू सगळ्या काढून घे. अत्तरदाणी, गुलाबदाणी आणि छान रांगोळीने धुवून काढ. जमणार ना तुला? नाही, शर्मिष्ठाला हाताशी घे आणि तिला सगळं माहिती आहे आपल्याकडचं म्हणून. आणि अगं बाई हो, मला आठवण कर, अण्णांना सांगायचं ट्रस्टींची एकदा बोलून घ्या म्हणून. बरं, चांदीच्या ज्या काही वस्तू आपण घेऊ त्या तुझ्याच बॅगेत ठेवायच्या आणि तूच लक्ष ठेवायचं. हा, दुसऱ्यावर कोणावरही माझा विश्वास नाही. म्हणजे शर्मिष्ठा असेलच तुझ्या बरोबर. जमणार नाही सगळं? हो. नक्की ना? हॅलो, साधना घाडगे बोलते. कियाराकडे जे काही घडलंय ते सांगून टाकू का माईंना विश्वासात घेऊ? आधी अक्षयलाच विचारू खडसावून. अरे काय करतोयस तू? हे एवढा विश्वास टाकला होता तुझ्यावर. आमच्या समोर एक वागतोयस आणि प्रत्यक्षात दुसरंच चालू आहे तुझं. पण अमृता कशी काय तयार झाली या सगळ्याला? नाही, कोणत्याही परिस्थितीत अमृता हवी आहे मला सून म्हणून. मी अक्षयला तिला आता नाही सोडू देणार. हो हो, पाठवा पाठवा, आम्ही आहोत घरात. हो, अच्छा, थँक्यू थँक्यू. नाही. काय नाही? काय झालंय तुला? लक्ष कुठे तुझं? नाही हो माई. अगं, तुझ्या सुनेचं हळदी कुंकू आहे आणि तुझं तोंड पाडून बसणार आहेस का? काय झालंय काय तुला? काही नाही माई. अक्षय, अमृता, अक्षय कुठे आहे? बरं, आरती घे बघू. अगं, त्याला दागिने आणायला पाठव. आलास का? माई, हे ते दागिने घे ग जरा बघू. वा, बघ किती छान दिसतायत नाही? किती नाजूक आहेत बघ हे दागिने. हलव्याचे वाटतच नाहीत नाही? अगदी चांदण्या गुंफल्यासारख्या वाटतायत बघ. माई, ज्या मूड मध्ये आली तू. अरे, आवडतं मला हे सगळं. आणि घरात कार्य असलं ना की कसा उत्साह येतो मला. उद्या घालायचेत बरं का तुला सगळे दागिने. छान नटायचंय तुला. काही साडी पण आणली तुझ्यासाठी. बर, आता नीट ठेवून दे तुझ्या कपाटात. हा, ठेव.
आणि पटपटावर आणि ये. तू पण ये रे, मी चहा ठेवते तुझ्यासाठी. सॉरी यार, तुला माझ्यामुळे नाटक करायला लागतं तर वेळेस. ऍक्च्युली मला पण हे खूप हॉरिबल वाटतं. दर सणाला साडी नेसा, माझ्या नावाचं मंगळसूत्र घाला आणि सगळ्यांसमोर मिरवा. आय नो, बट डोंट वरी. फक्त 2 महिने दे. 2 महिन्यानंतर ना तुला हे सगळं नाही करावं लागणार. तुला त्यानंतर माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्याची अजिबात गरज पडणार नाहीये, ना साडी नेसण्याची गरज पडणार आहे. आय प्रॉमिस. पुढच्या संक्रांतीला तू तुझ्या घरी असशील. तू तर तुझ्या घरी बसून आणि टी शर्ट घालून मस्त गच्चर पतंग उडवत असशील. मी येतो फिरकी पकडायला. ठीक आहे, हॅलो प्रेशू. घाल घाल, काय हलव्याचे दागिने घालून मिरवायचे मिरवून घे, कारण आता संक्रांत तुझ्यावरच येणार आहे. कसे अलगद आलाय त्या वसुधाच्या हातात. बरं झालं तुम्ही जरा लवकरच आलात ते. काकू घ्या जरा. तब्येत कशी आहे तुमची आता? तुमच्या काढ्यानी सर्दी एकदम गायब झाली. आता सरबत घेते म्हणजे बघा ना. आहेच तसं काकू. आमच्या माई पॉवरफुल आहेत आणि त्यांचा काढा सुद्धा पॉवरफुल आहे. भाग्यश्री, माई मी बरोबरच बोलतेय ना. आत्याबाई कशा आहेत? त्याही आज आल्या असत्या तर बरं वाटलं असतं आम्हाला. झालं गेलं विसरून जायचं असतं. आपल्या मुलांचा आनंद तोच आपला आनंद ना. बरं, बाकी सगळे कसे आहेत घरी? सगळे मजेत आहेत. पण बघा ना, यांची ट्रान्सफर अजून होत नाहीये. काय करणार, नोकरी म्हटलं की सगळं आलंच नाही का. काही हरकत नाही, होईल लवकरच. घ्या सरबत घ्या. आमची अमृता दिसत नाहीये. तिच्यासाठी साडी घेऊन आलीये मी. अहो, तिला असं तयार करतायत ना. काकू शर्मिष्ठा तिची हेअरस्टाईल करतीये. अगं बाई, हो का? हो. आमची अमू चांगलीच रुळलेली दिसते घरात. हो तर. खरं सांगू का माई, आता आणखीन यापेक्षा मोठं सुख असं कोणतं असतं आईला? असं काय करताय तुम्ही? शांत व्हा बघू. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, तुमची लेक ती आमची लेक, हो ना? मग शांत व्हा. काकू मी ती साडी बघू? अगं बघ की. हे घे बघ. आमच्या भाग्यश्रीला भारी हौस आहे या गोष्टींची. ही संक्रांतीची काळी साडी तुझ्यासाठी. गाडग्यांकडे संक्रांतीच्या हळदी कुंकाला ही साडी नेसून यायचं. घे गाडगेंकडून. माझ्याकडून तुला सप्रेम आमंत्रण. पण तुम्हाला माझी मदत का करायची? सिंपल, कारण मला तू खूप आवडतेस.
तुझं राहणं वागणं बोलणं, तुझा पेहराव, तुझं धाडस आणि मुख्य म्हणजे तुझं आमच्या अक्षयवर असलेलं प्रेम, सगळंच मला खूप आवडतं. अगं मला खात्री आहे तुझं आजही अक्षयवर तेवढंच जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुझं अक्षयशी लग्न व्हावं आणि तू आमच्या घाडगेंकडे यावंस. तशी ती नकटी अमृता मला पहिल्या दिवसापासूनच आवडत नाहीये. तिची जागा तू घ्यावीस असं मला मनापासून वाटतं, हो ना? म्हणूनच तुला मी मदत करणार आहे. वाव, काय सुंदर साडी आहे काकू. माई बघा ना. बघ, अरे वा, छान आहे नाही? छान आहे. आम्ही आणली हो साडी, पण आमच्यापेक्षा तुमची जास्त छान आहे. आज तुमच्याकडचीच नेसू दे तिला साडी. मृदुला, जा ही घेऊन जा आणि तिला तयार करून आण. हो. भाग्यश्री, तू सरबताचं वगैरे बघ, सगळ्या जणी यायला लागतील आता. हो माई, बघते. पण नाही, परंतु नाही, किंतु नाही, असं काहीच मनात आणायचं नाही. आमच्या गाडग्यांकडे माझ्याशिवाय आणि अक्षय शिवाय दुसरं कोणी तुझं स्वागत करेल असं वाटतंय का तुला? नाही ना? मग मी जे काही आता सांगितलं त्याच्याशिवाय तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे? जरा नीट विचार कर, म्हणजे चटकन लक्षात येईल तुझ्या. थँक्यू. खरंच हुशार आहेस. अक्षयची पसंत अशी असूच शकत नाही, हुशार असणारच ती. काय ठरलं? तुझी आणि माझी जोडी, तुझी आणि माझी टीम. मी घाडगेंची बाजू सांभाळीन, म्हणजे सांभाळेनच. तुझ्या एक लक्षात आलंय का तुझ्या मार्गातला अडसर कोण आहे ते? हा, अडसर, हर्डल, स्पीड ब्रेकर, अडथळा. हा, माहितीये? नाही, कसं ग ते? गोड आहेस तू. अगं ती नकटी अमृता. हा, तुझ्या चेहऱ्यावर कळतंय मला. किती आंधळा विश्वास टाकतेस की यारा. तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस हा. एक नंबरची बदमाश मुलगी आहे ती. जाऊ दे, मी नाही पुढचं काही सांगत. का? काय झालं? तुला सहन नाही होणार. नाही, प्लीज तुम्ही सांगा ना. सांगेन ना, पण मन घट्ट करून ऐकशील ना? तिची नकटी अमृता आहे ना, ती जाळं टाकते ग तुझ्या अक्षयवर. आणि तुझा अक्षय सारखा अमृता 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 करत तिच्या मागे मागे असतो. असं का होतं? कारण त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना तिच्या गळ्यात. तुझ्या गळ्यात ते नाहीये. खरं तर तुझ्या गळ्यात अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र असायला पाहिजे. त्याच्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळावर असायला पाहिजे. म्हणजे त्याच्याबरोबर पूजेला तुला बसता येईल, तो अधिकार तुला मिळेल. त्याच्या हाताला हात लावून पूजेच्या वेळेला मम म्हणण्याचा अधिकार तुला मिळणार. पण हे सगळं केव्हा शक्य आहे? जेव्हा त्याच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात असणार. हो ना? बरोबर ना? त्याचीच ही सुरुवात आहे. ही काळी साडी नेसून संक्रांतीच्या हळदी कुंकाला तू घाडगेंच्या घरी यायचंस. येशील ना? वाट बघते.
ओके थँक्यू. वेलकम. झालं. छान दिसतेस हा. थँक्यू. काकू कशी झाली हेअरस्टाईल? सुंदर दिसतेय ना. खरंच छान दिसते. अमृता, आईनी साडी पाठवली आहे तुझ्यासाठी आणि माईंनी सांगितलंय हीच साडी नेसायची म्हणून. हं? शमू, जरा बाहेरचं बघतेस? मी साडी नेसवते तिला. आता नीट ऐक. काल मी कियाराकडे जाऊन आले आणि तिने मला सगळं सांगितलंय.